नमस्कार मित्रांनो, मुरांबा मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की जान्हवी जेवण टेस्ट करते आणि तिला लगेच रमाची आठवण येते आणि ती म्हणते रमा. तेवढ्यात रमा तिचे लक्ष दुसरीकडे नेण्यासाठी ते राम राम, पार कंबरडं गेलंय माझं आज दिवसभर काम करू करू. त्यावर मी म्हणते राम राम नाही रमा, आमची रमा पण असंच जेवण बनवते. असं वाटतंय की हे जेवण रमानेच बनवलंय. रमा लगेच तेथून निघते आणि म्हणते कोण रमा काय माहीत, सकाळपासून सारखे सगळेजण रमा रमाच म्हणताय. तेवढ्यात लगेच रेवा तिथे एंटर होते आणि रेवा म्हणते रमा. त्यावर जान्हवी म्हणते किचनमध्ये आलं की रमाचीच आठवण येते ना. रेवा म्हणते जान्हवी तुला माहीत आहे ना रमा घर सोडून गेली आहे कायमची. त्यावर जान्हवी तिला काही म्हणणार तेच रेवा लगेच म्हणते की बाहेर पार्टी सुरू आहे, तुला यायचं तर ये, नाहीतर बस इथंच किचनमध्ये रमा रमा करेत. त्यानंतर रेवा लगेचच रमाला विचारते जेवण झालंय ना आजीबाई. रमा म्हणते हो हो झालंय, आता फक्त ट्रे घेऊन जा तुम्ही. रेवा म्हणते एक मिनिट काय बोलताय तुम्ही, समजतंय ना तुम्हाला. रमा लगेच म्हणते सॉरी सॉरी आणि ती ट्रे उचलायला निघते. लगेच रेवा बोलते की आता ही काठी आणि हा ट्रे तुम्ही कसा नेणार. त्यावर लगेच रमा बोलते काय डोक्यावर पडलीस की काय तू, एका हातात काठी आणि एका हातात ट्रे, किती सोपं आहे ते. त्यावर लगेच रेवा मनातल्या मनात म्हणते कोणीही म्हातारी हिला जरा अद्दल घडवावीच लागते, खूप शहाणपणा करते. त्यानंतर रमा ज्यावेळेस ट्रे घेऊन निघते त्यावेळेस लगेचच रेवा तिच्या काठीला धक्का देते आणि त्यामुळे रमा पडायला लागते. त्यानंतर लगेचच जान्हवी तिला तिला रमा म्हणते आणि तिला पकडते. त्यावर जान्हवी म्हणते अय्यो रामा, पडला असतात ना तुम्ही, असं मला म्हणायचं होतं. त्यावर लगेच रमा म्हणते तुम्ही पकडलं म्हणून वाचले, नाहीतर पडलेच असते. अक्षय मुकादमांच्या बंगल्यात म्हाताऱ्याचं वेषांतर करून एंटर करतो आणि किचनमध्ये रमा लगेच जान्हवीला विचारते का गं माझ्या काठीला पाय का मारलास. त्यावर जान्हवी म्हणते मी कुणाची उधारी ठेवत नाही, मगाशी तुम्ही येताना माझ्या पायावर काठी मारली त्यामुळे मी लगेच हिशोब चुकता केला. इकडे अक्षय म्हातारे म्हातारे ओरडत बंगल्यामध्ये एंटर करतो आणि मोठ्या मोठ्याने म्हातारे म्हातारे ओरडत असतो आणि म्हणतो कुठं कुठं हुडकायचं तुला, जेव्हा अण्णाने सांगितलं तू इथं आली आहे तेव्हा समजलं, आणि तू इथं कशाला आलीस. त्याचंच रमा ट्रे घेऊन येते आणि अक्षयला म्हणते तुम्ही इथं कशाला आलात. त्यावर अक्षय म्हणतो तुला किती वेळा सांगितलंय श्रीमंतांच्या घरी काम करायला जायचं नाही म्हणून. श्रीमंतांची घरं म्हणजे नुसती मोठी घरं आणि पोकळ वासा. चल. तेवढ्यात आजी उठते आणि म्हणते कोण आहे हा म्हातारा, ला जायला सांग इथून. त्यावर रमा म्हणते आजीबाई माझे पैसे द्या, मी जाते, माझे मालक आलेत ना. त्यावर आई आजी म्हणतात पैसा, आणि लगेचच अक्षय रमावर चिडतो आणि म्हणतो कशाला पाहिजे तुला त्यांचा पैसा, किती वेळा सांगितलंय तरी तुझ्या टाळक्यात घुसत नाही का काय. पैसा म्हणजे ना 2 नंबरचा पैसा असतो, नको आपल्याला. इथं जे करून ठेवलंय ना तू ते यांना उधार दे, जाऊ दे मरू दे, नको आपल्याला हा पैसा, चल. तच आई आजी चिडते आणि म्हणते दाखवलीत ना तुमची लायकी, तुम्हाला थोडं काम दिलं ना की लगेचच तुम्ही तमाशे करतात. त्यामुळेच आम्ही झोपडपट्टीतल्या लोकांना काम सांगत नाही. त्यानंतर लगेचच आजी म्हणते की आता चूक झाली, परत नाही सांगणार काम तुम्हाला. त्यावर लगेच अक्षय चिडतो आणि आई आजीला म्हणतो ए म्हातारे, तुमची ही घरं चालतात ना ती आमच्या झोपडपट्टीवर चालतात, आमच्या कष्टावरच चालतात. आमच्या घरी जी स्वयंपाकाला मावशी येते ना ती पण आमच्या झोपडपट्टीत येते. तुमच्या घरी बल्ब बसवायचा असेल, स्टाईल बसवायची असेल, ती कामेसुद्धा आमच्या झोपडपट्टीतली लोक करतात. आम्ही जर हात वर केले ना तर तुम्ही उपाशी मराल. त्यामुळे आमच्याशी बोलताना नीट बोलायचं, हा जो माज आहे तो माज ठेवायचा बाजूला, असे म्हणून अक्षय रमाला घेऊन तेथून बाहेर पडतो. नंतर जान्हवी लगेचच त्यांच्या मागं येते आणि रमाला आवाज देते रमा. अक्षय आणि रमा आश्चर्यचकित होऊन थांबतात आणि लगेचच जान्हवी तिला येऊन मिठी मारते आणि म्हणते आजीबाई स्वयंपाक छान झाला होता. त्यानंतर अक्षय लगेच म्हणतो ओ ताई सोडा तिला, जाऊ द्या आम्हाला. नंतर लगेचच मी रमाला म्हणते मी ओळखलंय तुला, कसे आहात तुम्ही, मी आणि बेबीने किती शोधलं तुम्हाला, अशी त्यांची विचारपूस करते आणि म्हणते हे घे पैसे.
त्यानंतर लगेचच अक्षय म्हणतो, "वहिनी, हे नको पैसे आम्हाला. पैसे घेतले तर दिलेल्या शब्दाला काय अर्थ राहील?" त्यानंतर लगेच जान्हवी म्हणते, "अरे असं काय करतोयस? हे तर रमाच्या कष्टाचे पैसे आहेत." त्यावर अक्षय म्हणतो, "थँक्यू. तुला आमची काळजी वाटली, तू आमची विचारपूस केली, पण हे पैसे नको आहेत आम्हाला. कदमांच्या घरातलं काहीच नको आहे आम्हाला." असे म्हणून रमाचा हात धरून तिला तिथनं घेऊन जातो. त्यानंतर लगेचच आनंद तेथे येतो आणि जान्हवीला विचारतो, "कोण होते ते?" त्यावर लगेच जान्हवी म्हणते, "रमा आणि अक्षय होते ते." लगेचच आनंद म्हणतो, "चल आपण त्यांचा पाठलाग करू, म्हणजे आपल्याला ते कुठे राहतात हे तरी कळतील." इकडे रमा अक्षयवर चिडत असते की तुम्ही मला पैसे का घेऊ दिले नाहीत म्हणून. त्यावर अक्षय म्हणतो, "मला मुकादमांच्या घरचं काहीच नकोय." त्यानंतर रमा म्हणते, "मी त्यांच्याकडून फुकट घेत नव्हते, माझ्या कष्टाचे पैसे होते." त्यावर अक्षय म्हणतो, "नको, माझ्या मनाला नाही पटत हे." त्यावर रमा म्हणते, "माझ्या पण मनाला नाही पटत. करायचं आपण, आपल्याला ह्याच परिस्थितीत राहायचं आहे. इथे राहायचं म्हणजे पैसे लागतील, घर लागतील, आता येतील ते घर भाडं न्यायला." त्यावर अक्षय म्हणतो, "होईल काहीतरी, थांब जरा." त्यावर रमा चिडते आणि म्हणते, "काय करायचं आपण?" त्यावर रमा म्हणते की मी आईला विचारू का?" त्यावर अक्षय म्हणतो की तू कुणालाच काही विचारायचं नाही आहे, आपण करू काहीतरी. तिथे लगेचच गोट्या भाऊ येतो. म्हणतो, "मी बरोबर 6ला 5 कमी असताना आलोय, चला द्या माझे पैसे." त्यावर अक्षय आणि रमा दोघे एकमेकांकडे बघतात आणि काहीच बोलत नाहीत. त्यावर गोट्याभाऊ म्हणतो, "मी साऱ्या दुनियाला चुना लावतो, तुम्ही मलाच चुना लावायला निघालाय. चला, नसेल पैसे तर निघा आता." त्यावर रमा म्हणते, "आम्ही देऊ तुम्हाला पैसे, आम्हाला थोडा वेळ तर द्या." त्यावर गोट्याभाऊ म्हणतो, "उद्या उद्या म्हणत 4 दिवस गेलेत, आता निघा तुम्ही. पैसे नसतील तर फुटा लगेच." लगेचच तेथे एक माणूस येतो आणि तो गोट्याभाऊच्या हातात पैसे देतो आणि म्हणतो, "हे घ्या तुमचे पैसे." रमा आणि अक्षय दोघेही आश्चर्याने बघत असतात, कारण ते दुसरे तिसरे कोणी नसून वडापावची गाडी चालवणारे काका असतात. ते गोट्याभाऊला पैसे देतात आणि म्हणतात, "भाऊ, हे घ्या तुमचे पैसे." इकडे जान्हवी आणि आनंद चाळीमध्ये येतात आणि जान्हवी म्हणते, "बेबी, हे लोक इथे राहतात." त्यावर आनंद म्हणतो, "अशी कितीतरी लोक आहेत जी गरिबीत जगतात. ह्या लोकांकडे भलेही आपल्यासारखे सुखसोयी नसतील, पण ह्या लोकांकडे खूप माणुसकी असते आणि या उलट आपल्याकडे आहे, आपल्याकडे सगळ्या सुखसोयी असतात, पण आपल्याकडे माणुसकी नसते." इकडे अक्षय काकांना म्हणतो, "माऊली, तुम्ही का पैसे देतायत?" त्यावर ते काका म्हणतात, "माऊली, मला माहीत आहे तुम्हाला पैशाची गरज आहे आणि तुम्ही दोघे खूप स्वाभिमानी आहे. मी तुम्हाला काम देतोय, त्याचा हा ॲडव्हान्स समजून हे पैसे घ्या." आणि ते गोट्याभाऊला म्हणतात की तुमचे पैसे आलेत ना. मग गोट्याभाऊ पैसे घेऊन तिथून निघून जातो. त्यानंतर रमा म्हणते, "तुम्ही आम्हाला कसलं काम देणार आहात?" त्यावर ते काका म्हणतात की माझी कोथरूडची गाडी आहे, त्यावर कोणी माणूस नाही आहे चालवायला. ती गाडी तुम्ही दोघेजणे चालवा आणि तुमची उधारी पण मिटेल आणि तुमचे घर पण चालेल. इकडे जान्हवी आत जायला निघते तर आनंद तिला थांबवतो. म्हणतो, "जान्हवी, आत जाऊ नको." त्यावर जान्हवी म्हणते, "आत गेलं नाही तर त्यांना मदत कशी करायची?" त्यावर लगेच आनंद म्हणतो, "अगं, ते अक्षय आणि रमा आहेत, ते इतक्या सहजासहजी कुणाची मदत घेतील का? त्यांचा स्वाभिमान दुखवेल." त्यावर जान्हवी म्हणते की तू मोठा भाऊ आहेस त्याचा, तू त्याला मदत करूच शकतो. त्यावर आनंद म्हणतो, "मला माहीत आहे, पण अक्षयला आणि रमाला खूप वाईट वाटेल. त्यांना पैशाची मदत न करता आपण त्यांच्या हाताला काहीतरी काम मिळवून दिलं पाहिजे." त्यावर जान्हवी म्हणते, "आपण त्यांना काय काम देणार?" नंतर आनंद आणि जान्हवी थोडेसे विचारात पडतात. इकडे संध्याकाळी अक्षय विचार करत असतो, दिवसभर काय काय झाले, काका त्याला काय म्हटले, आई आजी काय काय बोलल्या आणि घरमालक येऊन काय काय बोलून गेला, हे सर्व अक्षय विचार करत असतो. त्यानंतर रमा तेथे जेवण घेऊन येते आणि म्हणते, "चला घ्या जेवण." त्यावर अक्षय काहीच बोलत नाही. मग रमा म्हणते, "काय झालंय तुम्हाला, बोलत का नाहीये? एवढे का चिडलात माझ्यावर?" अक्षय म्हणतो, "एवढे का चिडलात म्हणजे?" त्यावर रमा म्हणते, "मला माहीत आहे तुम्हाला नाही आवडलंय मी त्या घरी जाऊन काम केलंय ते, पण मी ते काय उधार मागायला गेले नव्हते. मी तिथे दिवसभर काम करून पैसे घेणार होते.
त्यावर अक्षय तिला म्हणतो की आपण तिथून निघताना शपथ घेतली होती की 1,00,000 रुपये कमावल्याशिवाय आपण त्या घरात पाय ठेवणार नाही, तरी पण तू गेलीत तिथे लाचारासारखी. त्यावर रमा म्हणते, मी लाचारासारखी गेले नव्हते तर विचार करून गेले होते. तुमचा आपल्या या परिस्थितीचा सगळ्याचा विचार करून गेले होते. आता जर आपल्याला ह्या घरातून काढलं तर आपण कोठे राहायचं, काय काम करायचं, हा सगळा विचार करून मी तेथे काम करायला गेले होते. त्यावर अक्षय तिला म्हणतो, काय करतोय आपण, असं लाचारासारखं जगण्यापेक्षा मेलेलं बरं. त्यावर रमा त्याला खूप जोरात ओरडते, काय बोलताय तुम्ही. त्यावर अक्षय म्हणतो, नाहीतर काय. मित्रांनो, आजचा भाग कसा वाटला तुम्हाला. आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. उद्याच्या भागात आपण बघणार आहोत की सीमा घरी येते आणि ती आजी बोलत असताना म्हणते की अक्षय आणि रमा कोठे आहे. त्यावर आजी तिला म्हणतात की तुझ्या मुलाने खूप हट्ट केला आणि तो घर सोडून गेला. त्यानंतर ती शशिकांत मुकादमांना म्हणते की तुम्ही अक्षयला कसे जाऊ दिले. त्यावर तो शशिकांत मुकादम म्हणतो की तुला पण जायचे असेल तर तू पण जा. इकडे रमा आणि अक्षयचा बड्डे असतो, त्यामुळे रमा त्याच्यासाठी केक आणि चॉकलेट घेऊन येते. त्यावर अक्षय तिला म्हणतो की मी आज पहिल्यांदा माझा बड्डे विसरला आहे. त्यावर रमा म्हणते की हा दिवस माझ्यासाठी सणासारखा आहे आणि तो मी साजरा करणारच. त्यानंतर रमा आणि अक्षयचा बड्डे सेलिब्रेट करतात.